आता गिरणी कामगार जर नसतात तर संयुक्त महाराष्ट्र चळवळ कशी चालू झाली माहिती आहे का? त्याच्या अगोदर गोवा मुक्ती आंदोलन झालं. पोर्तुगीजचं राज्य होतं, आपल्याला तिथे स्वातंत्र्य म्हणजे इथले गिरणी कामगार त्यावेळेस प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे वगैरे ही सगळी मंडळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये होती. आणि इथे मेन संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणजे मोरारजी मुंबई राज्य होतं त्यावेळेस आणि मोरारजी मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं होतं की मी मुंबई महाराष्ट्राला मिळवून देणारच नाही. गिरणी कामगारांनी आंदोलन केल्यामुळे नेहरूजींना ऐकावं लागलं. सखा पाटील सगळ्यात मोठे विरोधक, त्यांना सदोबा म्हणायचे त्या काळामध्ये. काँग्रेसचं म्हणजे राजेच होते ते. मुंबई महानगरपालिकेचे 3 वेळा ते महापौर झाले. त्यावेळेस काँग्रेसचं खूप चुकलं. गिरणी कामगारांच्या दबावामुळे आणि दांगे, आचार्य आत्रे, एस.एम. जोशी, सेनापती बापट ही सगळी थोर मंडळी होती. त्यांच्यामुळे संयुक्त महाराष्ट्र. आणि मग इथून जो मोर्चा जो गेला होता हुतात्मा चौकावरती आणि तिथे अडवला तो, तर तिथे जो गोळीबार झाला, आंदोलन झालं, त्याच्यामध्ये ठिकठिकाणी लोक गेले, एकाच ठिकाणी नाही गेले. संपूर्ण मुंबईभर आंदोलन चालू. तुमच्या गिरगावामध्ये किती झालं मोठं आंदोलन? आमच्याकडे होते ना